कसं आहे पब्लिक, मी आहे तुमचा लाडका रामेश्वर ब्लॉगर आणि सकाळी सकाळी उठून पाहतो तर काय आपले आजोबा शेण ओढत होतो बरं का म्हशी गाईंचं. आणि आज आहे ना आजोबा मी सकाळी उठलो बरं का आम्ही लवकर, म्हणजे सर्व झोपले आपल्या घरचे, पण मी आणि आजोबा उठलो. आणि आजोबांचं हेच काम असतं की सकाळी उठून शेण बिन ओढायचं, म्हशी गाईंचं दूध बीत काढायचं. मग काय आपल्या आजोबांनी फायनली पशुहार पण टाकून दिला आणि आपले सर्व घरचे झोपलेले होते बरं का. आणि इकडच्या वेळेस पण गाण बिन साफ करायची होती. मग काय फायनली पहिले आपल्या आजोबांनी पशुहार टाकून दिला आणि एक एक करून सर्व म्हशी गाईंना टपामध्ये टाकून द्यावा लागतो बरं का. फायनली लगेच उजेड पडला आणि आपल्या म्हशी गाई आता एक एक करून सावलीमध्ये बांधायचे आहे. आणि आज आहे ना आपल्याला जायचं आहे सडगावला, कारण सडगावला जाऊन ना आपलं शेतात आहे ना आज टिलर मारायचं आहे बरं का. गहूच्या शेतात गहू काढले ना, मग आता टिलर मारून लगेच बाजरी टाकावी लागेल. मग काय फायनली पोचलो बरं का चौगाव बसस्टँडवरती. फायनली चौगाव बसस्टँडवरती पोचलो आणि लगे बस पाहिली बरं का. आणि ऊन तर बघा किती पडलेलं आहे सकाळी सकाळी. फायनली चौगाव बसमध्ये बसलो बरं का. आणि बसून लगे आपल्याला आता धुळे बसस्टँडला उतरून लगेच सडगाव बसमध्ये बसायचं. मग काय सडगाव बसला थोडा टाईम झाला, लगेच सडगाव बसमध्ये पण बसलो बरं का फायनली. आणि बसमध्ये बसून लगे फायनली घरी बिरी आलो. पहिले घेतली कुऱ्हाड, आणि कुऱ्हाड का बरं घेतली तर तुम्हाला सांगतो. तर कुऱ्हाड आहे ना आपल्या शेतात जे कुरबोड झालेले आहे ते तोडण्यासाठी घेतली. मग काय कुऱ्हाड घेऊन शेतात आलो आणि ट्रॅक्टर तर चालूच आहे तिकडे. आणि तुम्हाला आपले डीपी पण दाखवतो बरं का. आणि हे बघा एवढे कुरपोड तोडले बरं का आम्ही मम्मीने आणि मी दोघांनी मिळून. आणि फायनली तुम्हाला आपल्या शेतातली डीपी दाखवतो बरं का. हे बघा अशा प्रकारे आपल्या शेतातल्या आणि बाजूला विहीर. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करावं. काही दिवसांनी हेच ब्लॉग येतात.